स्वप्नाचाही विचार केला नाही का मी टी व्हीवर दिसन आणि मला स्वप्न पडल्यावरच होऊन राहिलं. त्यांच्या सामने गेले तर टी व्हीवर पाहत होतो ज्यांना भाग्यश्री, उर्मिला मातुरकर, रोमियो डिसूज, त्यांना आमने सामने भेटले माझ्या गळ्यात. त्यांनी पसंत केलं मला. तर असा आनंद मला झाला का मी काही सांगू शकत नाही. शब्द नाही आहे माझ्याजवळ सांगा, इतकं मला आनंद झाला. मग माझ्याजवळ 10,000 रुपये त्यांना लेकरांनी वाटले नाही. हा, मग ते माझ्या गळ्यात पडले, माझ्या पाया पडले. हो. आम्हाला एवढा आनंद झालाय का आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही जे आजींचे जे डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करू राहिलो, काय लोकांसमोर त्यांची कला आणू राहिलो, म्हणजे आम्हाला स्वतःला वाटलं नव्हतं का एवढ्या मोठ्या कार्यक्रमात आजीला संधी भेटेल. आणि संधी भेटली. आम्हाला खूप खूप आनंद झाला. मौसम भीगा भीगा गिनती है मैं तो गिर, हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह. माझी डान्स करायची इच्छाच आता ह्या 2-3 वर्षातच झाली. वय आहे 77 वर्षाचं, पण एनर्जी माझी अशीच आहे. मी शिळच खाते 12 महिने, पण माझ्या अंगात थकवा येत नाही. माझी जे कला आहे साधी सुधी मी दाखवते. लग्न झालं, 3-4 वर्ष राहिले, याचा शोक होता, मरण पावले. तर मी माझ्या भावाजवळ येऊन गेले. मग माझा भाऊ म्हणे आता कुठंच जाऊ नको, तू आमच्याजवळच इथंच राह म्हणे. मग बाजार आणणं, दळाले जाणं, धुणं, कपडे पिळणं, वाळत टाकणं, दळून आणणं, हे काम माझ्या मागं आता ह्या वयापर्यंत आहे. लई त्रास घेतला आहे जीवाला. दुःख होते लहानपणापासून. सुख काहीच नाही. भावाजवळ आले त्याला जरासं सुख भेटलं. हे लेकरं झाले लहानाचे मोठे, हेच आपले लेकरं. आमच्या गावामध्ये पाण्याची खूप मोठी टंचाई होती आणि टंचाई यामुळे गर्भवती असलेली बाई 2 हंडे डोक्यावरती कमरेवरती आणून मग त्यांचा मुलगा कुपोषित नाही राहणार का, डोक्यामध्ये असा विचार आला की आपण काहीतरी केलं पाहिजे. तेव्हापासून म्हणजे माझा निर्णय झाला. कणखर बायांची गोष्ट, सरपंच हेमलता पाडवी. महिलांनी सांगितलं, बा तुमच्यासारखी एक महिला जर आपल्या ग्रामपंचायतला आली किंवा सरपंच बनली तर खूप काही बदलू शकतं, गावाच्या कायापालट होऊ शकतो. असं शिक्षण घेतलेलं आहे ना, आपण मागे जर राहिलो तर काय फायद्याचं. आपलं शिक्षण वगैरे घेऊन आपण पण यांच्यासारखंच होणार ना. जन्माला आला ह्याला पाणी भाता भाता मेला असं करून. ही गोष्ट आहे नंदुरबारच्या भिल्ल आदिवासी सरपंच महिलेची. आज हेमलता पाडवी भारतीय राज्यघटनेला सर्वेसर्वा मानतात. सरपंच झाल्यापासून अवघ्या 1.5 वर्षात त्यांचं ग्रामविकासासाठीचं नेतृत्व ठसठशीतपणे पुढे आलंय. कोरो संस्थेच्या ग्रासरूट लीडरशिप प्रशिक्षणात त्यांनी त्यांच्यासारख्या अनेक महिलांचे अनुभव ऐकले आणि तिथूनच त्यांच्या राजकीय प्रशिक्षणाला सुरुवात झाली. संविधान तर पहिलं माहिती नव्हतं, पण आपला हक्क काय आहे, स्त्री पुरुष समानता किंवा त्यांना 50% आरक्षण दिलेलं आहे, तर आपण का घरातच राहतो आहे किंवा काही गोष्टींमध्ये आपलं डिसिजन का घेतलं जात नाही, या काही गोष्टी आहेत त्या तिथं कळाल्या मला. आणि कळत असताना मला असं वाटलं की आपण किती मागे आहे. माझ्यासारख्या असंख्य महिला आहेत गावामध्ये, ते पण घरीच आहे आणि त्या पण स्वतःच्या म्हणजे शिकलेल्या असून ते काय करू शकत नाही. असं थोडं मनामध्ये असं खूप वाईटपणा वाटला तिथं, जेव्हा ते गावागावातील महिला सांगत होत्या की आमच्या गावामध्ये असे प्रश्न आहेत, तसे प्रश्न आहे. मग आमची पुण्याला वगैरे 3-4 वेळेस ट्रेनिंग झाले, त्याच्यामध्ये थोडं परिवर्तन होत गेलं माझ्यामध्ये आणि मी नंतर मग पुढाकार घेतला. गावात एकत्र आलेल्या मैत्रिणींनी मिळून 5 वर्षांपूर्वी
हेंगात्या म्हणजे सोबती नावाची एक संस्था स्थापन केली. बचत गटांमध्ये महिलांशी बोलताना दारूच्या व्यसनामुळे घर कसं पोखरलं जातंय याची दाहकता त्यांच्या लक्षात आली. घरामध्ये किंवा काय असं लोकांचं भांडण व्हायचे दारूबंदींवरती, किंवा दारू पिलेला नवरा मग तो महिलाला जाऊन मारायचा, किंवा ते पैसे आता महिला कामाला जाईल आणि तो असाच फिरत बसेल पण तरी पण घरी येऊन तो पैसे मागेल तिच्याकडून, 50 रुपये तरी पाहिजे आहे. आता 100 रुपये जर रोज असेल किंवा 150 रुपये रोज असेल तर 50 रुपये त्याला द्यायचे नेहमीचे. दारूबंदी करायचं आहे तर आपण बचत गटाच्या मार्फत पण आम्ही केलं ते, पण ते सक्सेस नाही झालं. तर मला असं वाटलं की आपण काहीतरी पद असलं पाहिजे. महिलांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी मग सरपंच पदाची निवडणूक लढायचा निर्णय घेतला. पण त्यानंतर विरोधक उघडपणे धमकी देऊ लागले. जे काही पुढारी असं गावामध्ये असतात की पंच लोक असतात ते बसायचे की पण मला असं सांगायचे की सगळे लोक बनतील सरपंच पण तुम्ही नाही बनायचं. असं म्हटलं का बनायचं नाही, मला याचं उत्तर पाहिजे आहे, मी कशामध्ये कमी आहे. प्रचार वगैरे करत होतो तेव्हा फक्त आम्ही 4-5 जणी, काही जे बाकीचे होते त्यांनी दारू वगैरे आणि सगळ्या काही पार्ट्या बिर्ट्या देत होतं, पण आपण तसं काही केलेलं नाही. माझ्या विरोधात होता तो एक दारूबंदीचा म्हणजे जे दारू विक्री करत होते त्यांचाच मुलगा सपोर्टला होता. मग महिलांच्या डोक्यामध्ये हा पण प्रकाश पडला की बा जर आपण या ताईला नाही आणलं तर अजून आपले दिवस तसेच राहते. सप्टेंबर 2022 मध्ये हेमलता निवडून आल्या. हेमलता पाडवी आपल्याच अनुभवांना शिक्षण असं मानतात. त्यामुळं रोजचा दिवस काही ना काही शिकवतोच असं त्यांना वाटतं. मग 750 मतदान पडले तेव्हा इतका म्हणजे आनंद पण झाला आणि असं रडू पण वाटलं तेव्हा की इतकं गाव विरोधक असताना आपण जिंकलो आहे असं. पण जेव्हा पदावरती बसायचं, कोणाबरोबर कसं बोलायचं, काय बोलायचं, कोणाला कसं उत्तर द्यायचं ते आता आपण थोडं शिकतो आहे. अजून 1 वर्ष झालं अजून म्हणजे ते पण अजून शिकण्याच्या भूमिकेतच आहे आपण. मला असं वाटलं की काहीतरी चेंज पाहिजे आहे आपण आलो आहे ना नवीन, तर आपण पण नवीन आणि आपली ग्रामपंचायत पण नवीन व्हायला पाहिजे असं करून मग ते आपण कलर वगैरे केलो. गावाचे पंतप्रधानच आहोत असं मला वाटलं की त्यासाठी थोडं म्हटलं की खुर्ची वगैरे आहे ती खुर्ची एकदम व्यवस्थित राहायला पाहिजे, टेबल आहे तो एकदम व्यवस्थित राहायला पाहिजे. लोक पण त्यांच्या समस्या सांगायला येतात, महिला पण समस्या सांगायला येतात आणि तरुण मुलं मुली आहे ते पण येतात की आपल्याला हे करायचं आहे की ते करायचं, त्यांच्या सपोर्टीला आपण असतो. जसं दारूगुत्ते बंद पाडले, दारूबंदीसाठी गावात सरकारी पथक आणलं म्हणून त्यांना जीवे मारण्याची धमकीही मिळाली. आपण जेव्हा दारूबंदी केली तेव्हा त्या काळातील ज्या दारू विकणाऱ्या महिला होत्या किंवा पुरुष होते ते आपल्याला इतकी शिवीगाळ करत होते. जेव्हा आपण निघालो ऑफिसला जाण्यासाठी मी पण ऐकत होती, पण ते एका कानाने ऐकायच्या दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. जलजीवन मिशनच्या माध्यमातून शुद्ध फिल्टर पाण्याचा प्रश्नही या सरपंचांनी सोडवलाय. 1 दिवसाच्या आड ताण्यामध्ये नळ जात आहे, दुसऱ्या दिवसाच्या आड गावामध्ये नळ जात आहे असं म्हणजे ते पाण्याचा प्रॉब्लेम ही सुटला. विकत पाणी लोक येतात की फिल्टरचं पाणी आहे 20 रुपयाला 1 हंडा देतात ते. तर आता आपल्या मार्फत जे आपण जेव्हापासून सरपंच बनलो आहे तेव्हापासून हे काम चालू आहे. आता आपल्याला फक्त नळ कनेक्शन द्यायचे बाकी आहे गावामध्ये, ते पण आपण लवकरात लवकर करू. आता रोज ग्रामपंचायत कार्यालय उघडलं जातं. नियमितपणे तिथं मासिक सभा आणि ग्रामसभा होतात आणि लोक हक्कानं ग्रामपंचायतीमध्ये येतात. सरकारकडे मागण्या काय आहेत? गाव कुठंतरी दारूच्या व्यसनापासून तर मुक्त व्हायला पाहिजे, जेणेकरून महिला विधवा होणार नाही. अल्पकारणी मुलं दारूच्या व्यसनी लागत आहे ते व्हायला नाही पाहिजे. मुलांचे शिक्षण पाहिजे आहे. मुलं हुशार झाले माझं गाव हुशार होईल, महिला हुशार झालं माझं गाव हुशार होईल आणि तेव्हा त्या मार्फतच गावाचं काहीतरी परिवर्तन होईल. माझंच गाव नाही तर आमच्या नंदुरबार जिल्ह्यामधील प्रत्येक गावामध्ये अशा सुखसुविधा राहायला पाहिजे जेणेकरून लोकांना रोजगार भेटायला पाहिजे आहे. कारण की जर लोक स्थलांतर झाले तर त्यांच्याबरोबर मुलांनाही घेऊन जातात आणि मुलांनाही घेऊन गेल्यावरती त्यांच्या शिक्षणाचं ते तिथून ते नातं असतं ते तुटत असतं. आपण गावासाठी निधी वगैरे काढतो आहे तो गावाला पुरेपूर
भेटतो आहे की नाही भेटतो आहे, का मध्ये ते फक्त कागदावरती लिहून घेऊन जाता आहे की काय करता आहे, हे सरकारने बघितलं पाहिजे असं माझं म्हणायचं आहे.